नमस्कार मित्रांनो, माझं नाव सुनील खोलासे आणि मी तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत करतोय आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मॅथ्स अकॅडमी. मित्रांनो, आजचा व्हिडिओ स्पेशली माझ्या त्या मित्रांसाठी जे सध्या 9th स्टँडर्डला आहेत आणि ज्या टॉपिकवर आज आपल्याला डिस्कस करायचं आहे त्या टॉपिकचं नाव आहे रिअल नंबर. सो विदाउट वेस्टिंग द टाइम, लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. चला तर मित्रांनो, बिफोर स्टार्टिंग ऑफ द चॅप्टर, द मोस्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट इज व्हॉट इज मीन बाय रिअल नंबर, म्हणजे रिअल नंबर कशाला म्हणायचंय. पण त्यापूर्वी आपण बघूया आपल्याकडे कोणत्या कोणत्या नंबर सिस्टीम अवेलेबल असतात. फॉर एक्झाम्पल, नॅचरल नंबर. नॅचरल नंबर म्हणजे असे नंबर जे स्टार्ट होतात 1 पासून अप टू इन्फिनिटीपर्यंत. नेक्स्ट आहे होल नंबर. होल नंबर म्हणजे असे नंबर जे स्टार्ट होतात 0 पासून, म्हणजे 0 1 2 3 अप टू इन्फिनिटी. नेक्स्ट असतात मित्रांनो इंटिजर्स. इंटिजर्स म्हणजे इट इज जस्ट अन सेट ऑफ नंबर विच कंटेन निगेटिव्ह नंबर, पॉझिटिव्ह नंबर अँड 0 ऑल्सो. म्हणजेच बघा, -3 -2 -1 0 1 2 3 इकडं पण इन्फिनिटीपर्यंत, मायनस साईडला पण इन्फिनिटीपर्यंत. नेक्स्ट नंबर सिस्टीम असते मित्रांनो रॅशनल नंबर. ओके, वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट नंबर सिस्टीम दॅट वी आर गोइंग टू लर्न इन दिस व्हिडिओ. बघा मित्रांनो, रॅशनल नंबर कशाला म्हणायचं. रॅशनल नंबर म्हणजे असे नंबर असतात ज्याला एक न्यूमरेटर येतो आणि एक डिनॉमिनेटर येतो. म्हणून मी इथं लिहिलं n/d. n फॉर न्यूमरेटर अँड d फॉर डिनॉमिनेटर. बट मोस्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट, डिनॉमिनेटर शुड नॉट बी इक्वल टू 0. म्हणजे जो आपला डिनॉमिनेटर असणार आहे रॅशनल नंबरचा, त्याची व्हॅल्यू काही आली तरी चालते, फक्त 0 नकोय. ओके, याचे जर एक्झाम्पल बघायचे असतील तर एक्झाम्पल फॉर रॅशनल नंबर इज 2/5, 13/9, 20/5, 30/10 एक्सेट्रा. एनिथिंग. ओके, फक्त त्यात एक न्यूमरेटर असायला हवा आणि एक डिनॉमिनेटर असायला हवा. अशा कुठल्याही संख्या ज्यात न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर असेल त्याला आपण म्हणतो रॅशनल नंबर. अँड लास्ट वन, इरॅशनल नंबर. बघा मित्रांनो, आता इरॅशनल नंबर कशाला म्हणायचं. इरॅशनल नंबर सिस्टीम एक अशी नंबर सिस्टीम असते जिला आपण नंबर लाईनवर शो करू शकतो, बट दे आर नॉट रॅशनल नंबर. ओके, म्हणजे असे नंबर जे आपल्या नंबर लाईनवर तर असतात, म्हणजे त्यांना आपण नंबर लाईनवर शो करू शकतो, बट ते रॅशनल नंबर नसतात. मग असे कोणते नंबर आहे. फॉर एक्झाम्पल पाय, किंवा 1.142849 सो अँड सो फार, किंवा 0.14932714 सो अँड सो फार. ओके, असे नंबर ज्याला आपण नंबर लाईनवर तर शो करू शकतो, बट ते रॅशनल नंबर नसतात. इट इज कॉल्ड ॲज अन इरॅशनल नंबर. ओके, सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट इज द नोटेशन. कोणत्या नंबर सिस्टीमला आपल्याला कसं नोट डाऊन करायचं आहे. बघा, नॅचरल नंबर. नॅचरल नंबरला ऑलवेज आपण शो करतो n ने किंवा डिनोट करतो n ने. नेक्स्ट वन आहे होल नंबर. होल नंबरला ऑलवेज डिनोट करायचं w ने. इंटिजर्स डिनोटेड बाय i. रॅशनल नंबर इट इज डिनोटेड बाय q. अँड इरॅशनल नंबर इट इज डिनोटेड बाय q डॅश. ओके, अँड नाव आवर टॉपिक रिअल नंबर. आता रिअल नंबर कशाला म्हणायचं. रिअल नंबरला आपण इंडिकेट करणार आहोत कॅपिटल R ने. ओके, बेसिकली ऑल द नंबर सिस्टीम आर रिअल नंबर. म्हणजे रिअल नंबर सिस्टीम एक अशी नंबर सिस्टीम असते ज्यात पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही नंबर येतात. म्हणजे ज्यात नॅचरल नंबर येतात, होल नंबर येतात, इंटिजर येतात, रॅशनल नंबर येतात, इरॅशनल नंबर येतात. म्हणजे सगळी नंबर सिस्टीम एका कंबाईन सेटमध्ये जर आपण कंबाईन केली तर त्या कॉम्बिनेशनला आपण म्हणतो रिअल नंबर. ओके, बट टेक्निकली जर रिअल नंबरची डेफिनेशन बघायची असेल तर रिअल नंबर इज नथिंग बट कॉम्बिनेशन ऑफ रॅशनल नंबर अँड इरॅशनल नंबर. इरॅशनल नंबर. Okay, this is the technical definition of real number. Real number is nothing but it is a combination set of rational number and irrational number. Okay, let's solve some problem to understand the concept of real number. चला तर मित्रांनो, आजचा आपला नेक्स्ट टॉपिक आहे प्रॅक्टिस सेट 2.1. आणि प्रॅक्टिस सेट 2.1 मधला फर्स्ट क्वेश्चन आपल्याला विचारलाय, क्लासिफाय द डेसिमल फॉर्म ऑफ द गिवन रॅशनल नंबर इनटू टर्मिनेटिंग अँड नॉन टर्मिनेटिंग रिक्युरिंग टाईप. म्हणजेच इन शॉर्ट आपल्याला एक रॅशनल नंबर दिला जाईल. रॅशनल नंबर म्हणजे एक असा नंबर ज्याला एक न्यूमरेटर असणार आहे, एक डिनॉमिनेटर असणार आहे, आणि आपल्याला हे डिसाईड करायचं आहे की तो गिवन टर्मिनेटिंग टाईप आहे की नॉन टर्मिनेटिंग रिक्युरिंग टाईप आहे. ओके, बट बिफोर सॉल्विंग ऑफ एक्झाम्पल, मोस्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट, टर्मिनेटिंग टाईप कशाला म्हणायचं आणि नॉन टर्मिनेटिंग टाईप कशाला म्हणायचं. बघा मित्रांनो,
इथं लिहितो मी टर्मिनेटिंग अँड नॉन टर्मिनेटिंग. ओके, टर्मिनेटिंग रिक्युरिंग टाईप आणि नॉन टर्मिनेटिंग रिक्युरिंग टाईप. बघा मित्रांनो, बेसिकली टर्मिनेटिंग आणि नॉन टर्मिनेटिंग कशाला म्हणायचं. फॉर एक्झाम्पल मला एक रॅशनल नंबर दिला आणि जर तो रॅशनल नंबर मी सॉल्व केला तर माझं येणारा आन्सर डेसिमल फॉर्ममध्ये असणार आहे आणि यावरूनच आपल्याला ठरवायचं आहे टर्मिनेटिंग आहे की नॉन टर्मिनेटिंग आहे. फॉर एक्झाम्पल, जर माझा आन्सर डेसिमल फॉर्ममध्ये येणार असेल आणि तो डेसिमल फॉर्म जर लिमिटेड असेल, म्हणजेच पॉईंट नंतरचे डिजिट जर मी काउंट करू शकत असेल तर टर्मिनेटिंग, आणि नॉन टर्मिनेटिंग म्हणजे जर पॉईंट नंतर खूप डिजिट आले आणि जे कंटिन्यू येतच राहत आहेत तर त्याला म्हणायचं नॉन टर्मिनेटिंग. ओके, पण बेसिकली इथे एक ट्रिक सांगणार आहे मी, ज्यावरून आपण गिवन एक्झाम्पल इझिली आयडेंटिफाय करू शकतो टर्मिनेटिंग आहे की नॉन टर्मिनेटिंग आहे. नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो, गिवन एक्झाम्पलमध्ये जो काही डिनॉमिनेटर आपल्याला दिला जाणार आहे, जर तो डिनॉमिनेटर 2 और 5, जर तो डिनॉमिनेटर 2 किंवा 5 असेल तर समजून घ्यायचं गिवन एक्झाम्पल टर्मिनेटिंग टाईपचं आहे. आणि जर माझा डिनॉमिनेटर अदर दॅन 2 और 5 आला तर समजून घ्यायचं गिवन एक्झाम्पल नॉन टर्मिनेटिंग आहे. ओके, एक एक्झाम्पल सॉल्व करूया म्हणजे ही कन्सेप्ट तुम्हाला लगेच लक्षात येईल. बघा मित्रांनो, आपल्याला फर्स्ट एक्झाम्पल दिलंय 13/5. ओके, या एक्झाम्पलमध्ये न्यूमरेटर काही असू द्या, त्याशी आपल्याला काही देणं घेणं नाही. मोस्ट इम्पॉर्टंट आहे डिनॉमिनेटर, आणि डिनॉमिनेटरवरच आपल्याला ठरवायचं आहे की हा टर्मिनेटिंग टाईप असणार आहे की नॉन टर्मिनेटिंग टाईप असणार आहे. मी आत्ताच सांगितलं मित्रांनो, टर्मिनेटिंग आहे की नॉन टर्मिनेटिंग हे कसं आयडेंटिफाय करायचं. जर आपला डिनॉमिनेटर 2 किंवा 5 आला असेल तर समजून घ्यायचं टर्मिनेटिंग टाईप, आणि अदर दॅन 2 किंवा 5 आलं तर आपण समजून घ्यायचं तो नॉन टर्मिनेटिंग टाईप आहे. इथं बघा, माझा डिनॉमिनेटर किती आलाय 5, आणि जर माझा डिनॉमिनेटर 5 असेल तर गिवन रॅशनल नंबर कसा असणार आहे टर्मिनेटिंग टाईप. म्हणजेच मी याचा आन्सर लिहू शकतो, दिस इज टर्मिनेटिंग रिक्युरिंग टाईप. ओके, लेट सॉल्व वन मोर एक्झाम्पल. बघा मित्रांनो, आजचं आपलं नेक्स्ट एक्झाम्पल आहे 2/11, आणि आपल्याला तेच आयडेंटिफाय करायचं आहे की गिवन डेसिमल नंबर हा टर्मिनेटिंग रिक्युरिंग टाईप आहे की नॉन टर्मिनेटिंग रिक्युरिंग टाईप आहे. आणि कसं आयडेंटिफाय करायचं, सेम तीच कन्सेप्ट. जर तुमचा डिनॉमिनेटर 2 किंवा 5 आला तर टर्मिनेटिंग, आणि अदर दॅन 2 किंवा 5 आला तर नॉन टर्मिनेटिंग. इथं बघा मित्रांनो, क्लिअरली मेन्शन आहे आपला डिनॉमिनेटर किती आहे 11. बरं, मग 11ला आपण 2 किंवा 5च्या स्वरूपात लिहू शकतो का, नाही लिहू शकत. म्हणजेच गिवन एक्झाम्पल माझं इट इज नॉन टर्मिनेटिंग टाईप. नॉन टर्मिनेटिंग रिक्युरिंग टाईप. ओके, लेट सॉल्व नेक्स्ट एक्झाम्पल. बघा मित्रांनो, नेक्स्ट एक्झाम्पल दिलंय मला 29/16. ओके, आणि हे एक्झाम्पल आता मला ठरवायचं आहे टर्मिनेटिंग आहे की नॉन टर्मिनेटिंग आहे. बघा मित्रांनो, बेसिकली जर तुम्ही याचा डिनॉमिनेटर बघितला तर याचं डिनॉमिनेटर आहे 16, म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल तुमचं आन्सर येऊ शकतं इट इज नॉन टर्मिनेटिंग. पण सेकंडली हे सुद्धा चेक करायचं आहे की ह्या डिनॉमिनेटरला आपण 2 किंवा 5च्या स्वरूपात लिहू शकतो का. तर 16ला मी 2 किंवा 5च्या स्वरूपात लिहू शकतो का, डेफिनेटली लिहू शकतो. बघा कसं, 29 डिवाइड बाय 16ला मी कसं लिहू शकतो, 2 into 2 into 2 into 2. ओके, करा कॅल्क्युलेशन. 2 into 2 4, 4 into 2 8, 8 2 16. ओके, बघा आता डिनॉमिनेटर किती आलाय माझा 2. म्हणजेच गिवन एक्झाम्पल आता आहे इट इज टर्मिनेटिंग रिक्युरिंग टाईप. ओके, बघा मित्रांनो, नेक्स्ट एक्झाम्पल दिलंय मला 17/125. पटकन बघा, 125ला आपण 2 किंवा 5च्या स्वरूपात लिहू शकतो. बघा कसं, गिवन एक्झाम्पल होतं 17 डिवाइड बाय 125, आणि 125ला मी मित्रांनो कसं लिहू शकतो, 5 into 5 into 5. करा कॅल्क्युलेशन. 5 into 5 25, and 25 into 5 आन्सर इज 125. म्हणजेच यावरनं मी लिहू शकतो
टर्मिनेटिंग रिक्युरिंग टाइप. ओके, लास्ट एक्झाम्पल मित्रांनो मला दिलंय 11/6. ओके, पटकन चेक करा. जो डिनॉमिनेटर आहे आपला 6 त्याला आपण 2 किंवा 5च्या स्वरूपात लिहू शकतो का? बघा मित्रांनो, 6ला जर लिहायचं असेल तर मी लिहू शकतो 2 × 3. ओके, बट आपली कन्सेप्ट काय सांगते, 2 किंवा 5 यायला पाहिजे. 2 आणि 5 सोडून दुसरं काहीच नको. इथं काय आलंय, 3 आलाय, म्हणजे 2 आणि 5 सोडून नवीनच काहीतरी आलंय. म्हणजेच हा टाईप आता कुठला झाला, नॉन टर्मिनेटिंग टाईप. म्हणजेच मी याच्या आन्सर मध्ये लिहू शकतो इट इज नॉन टर्मिनेटिंग रिक्युरिंग टाईप. ओके, आय होप मित्रांनो हे सगळे एक्झाम्पल तुम्हाला समजले असतील. चला मित्रांनो, आजचा आपला नेक्स्ट टॉपिक आहे राईट द फॉलोइंग रॅशनल नंबर इनटू डेसिमल फॉर्म. म्हणजेच इन शॉर्ट एक रॅशनल नंबर गिवन असणार आहे आणि त्याचं कन्वर्जन आपल्याला आता डेसिमल फॉर्ममध्ये करायचं आहे. म्हणजेच इन शॉर्ट त्याला आपल्याला डिवाइड करायचं आहे. आणि आपलं फर्स्ट एक्झाम्पल आहे 127 डिवाइड बाय 200. ओके मित्रांनो, हे एक्झाम्पल सॉल्व करण्याच्या 2 मेथड आहेत आणि आज मी दोन्ही मेथड तुम्हाला सांगणार आहे. फर्स्ट मेथड डायरेक्टली डिव्हिजन करा. म्हणजे कसं, 200 डिवाइड बाय 127. ओके, आणि बघा मित्रांनो हे डिव्हिजन आता कसं आहे, 200 ने मी याला डिवाइड करू शकतो, नाही करू शकत. म्हणून मी इथं 0 घेतो आणि इथं 0 घेतला म्हणून मी वरती पॉईंट घेतो. आता 206 जा 1200, म्हणजेच माझा आन्सर येईल, याची सबस्ट्रॅक्शन केली तर 0700. ओके, नेक्स्ट परत 200 ने 70 ला डिवाइड होऊ शकतं का, नाही होऊ शकत. म्हणून आणखीन एक 0 घेतो. 23 म्हणजेच 23 जा 60 ॲज इट इज. ओके, बघा नेक्स्ट 0 0 7 - 6 इट इज 1. परत नेक्स्ट 200 ने मी 100 ला डिवाइड करू शकतो, नाही करू शकत. म्हणून मी आणखी एक 0 घेतो. ओके, आणि 2 5 जा 10 म्हणजेच 1000. ओके, म्हणजेच माझं आन्सर आलं मित्रांनो 0.635. ओके, रॅशनल नंबरचं कन्वर्जन मला डेसिमल फॉर्ममध्ये करायचं होतं. आणि कसं करणार, सिंपल सरळ सरळ डिव्हिजन करायचं. ही झाली मित्रांनो एक मेथड. आता बघा नेक्स्ट मेथड. हाच प्रॉब्लेम मी परत एकदा सांगतो. हा प्रॉब्लेम होता 127 डिवाइड बाय 200. ओके, आता इथं नीट बघा मित्रांनो, जर तुमचा डिनॉमिनेटर 10, 100, 1000 अशा स्वरूपात असेल किंवा तुम्ही त्याला त्या स्वरूपात कन्वर्ट करू शकत असाल तर आपल्याला डिव्हिजन करण्याची गरज नाही. म्हणजे कसं, 127 डिवाइड बाय 200 होतं, याला मी असं लिहू शकतो मित्रांनो 2 × 100 डेफिनेटली लिहू शकतो. म्हणजेच इन शॉर्ट मी माझा डिनॉमिनेटर 10, 100, 1000 ह्या स्वरूपात आणण्याचा प्रयत्न केला. सिंपल, 2 ने जर मी 127 ला डिवाइड केलं तर माझा आन्सर येईल 63/5. म्हणजेच आता माझ्याकडे उरेल 63/5 डिवाइड बाय 100. ओके, आणि हे डिव्हिजन कसं करायचं, नेहमी लक्षात ठेवा 1 नंतर किती 0 आहेत, 2 0 आहे. म्हणून पॉईंट 2 घराने लेफ्ट साईडला शिफ्ट करायचा. म्हणजेच माझा आन्सर येईल 0.635. व्हेरी इझी. ओके, 2 0 होते म्हणून हा पॉईंट आपण 2 घराने शिफ्ट केला. पण डिव्हिजन आहे म्हणून लेफ्ट साईडला शिफ्ट केला. मल्टिप्लिकेशन असतं राईट साईडला शिफ्ट केला असता. ओके, एक तर तुम्ही ह्या टेक्निकनी सॉल्व करा किंवा डायरेक्टली डिव्हिजनने सॉल्व करा, आन्सर सेम येतं. लेट्स सॉल्व वन मोर एक्झाम्पल. चला मित्रांनो, आजचं आपलं नेक्स्ट एक्झाम्पल दिलंय 4/5. ओके, इथं नीट बघा, आपला डिनॉमिनेटर किती आलाय 5 आणि ह्या डिनॉमिनेटरला आपण 10, 100, 1000 या स्वरूपात कन्वर्ट करू शकतो का, डेफिनेटली करू शकतो. बघा कसं, 4/5 याचं कन्वर्जन करण्यासाठी मी न्यूमरेटरला मल्टिप्लाय करतो 2 ने, डिनॉमिनेटरला पण मल्टिप्लाय करतो 2 ने. ओके, म्हणजे 2 2 गेट कॅन्सल, ओरिजिनल एक्झाम्पल ॲज इट इज राहील. पण जर मी मल्टिप्लिकेशन केलं तर 4 × 2 8 अँड 5 × 2 10. ओके, सिंपल. हे डिव्हिजन कसं करणार, 1 नंतर किती 0 आलेत,
एकच 0 आहे म्हणून पॉईंट एक घराने शिफ्ट करायचा, म्हणजेच माझा आन्सर येईल 0.8. व्हेरी इझी. ओके. आणि याची जी सेकंड ट्रिक होती ती म्हणजे सिंपल डिव्हिजन. 4 ला डिवाइड करायचं होतं मला 5 ने. डायरेक्टली आपण डिव्हिजन करू शकतो का? नाही करू शकत, म्हणून मी इथं 0 घेतो आणि इथं 0 घेतला म्हणून मी इथं एक पॉईंट घेतो. 5 8 जा 40, म्हणजे इथं सुद्धा तुमचं आन्सर येतं 0.8. दोन्ही मेथड इझी आहेत मित्रांनो, चॉईस तुमची. तुम्हाला ज्या मेथडने वाटतं त्या मेथडने तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ओके. लेट सॉल्व्ह अनदर एक्झाम्पल. चला मित्रांनो, आपलं नेक्स्ट एक्झाम्पल आहे 17/8. ओके. डिनॉमिनेटर बघा 8 आलाय, म्हणजे याला आपण 10 100 1000 मध्ये कन्वर्ट करू शकतो? नाही करू शकत, म्हणजेच मग सिंपल डिव्हिजन करा. 8 डिवाइड बाय 70. ओके. चला 8 2 जा 16, उरले 1. 8 ने 1 ला आपण डिवाइड करू शकतो? नाही करू शकत, म्हणून मी इथे घेतो 0 आणि इथे घेतला 0 म्हणून इथे घेतो मी पॉइंट. 8 1 जा 8, खाली उरले 2, परत एक 0. ओके. 8 2 जा 16, जर मी याची सबट्रॅक्शन केली तर रिमेनिंग उरतात 4, परत एक 0 आणि 8 5 जा 40. ओके. म्हणजेच आपलं आन्सर आलं 17/8 इज इक्वल टू 2.125. गिवन होता आपला रॅशनल नंबर, कन्वर्जन केला आपण डेसिमल फॉर्म मध्ये. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. नेक्स्ट एक्झाम्पल आहे मित्रांनो 23/7. बघा 7 ला आपण 10 100 किंवा 1000च्या स्वरूपात लिहू शकतो का? नाही लिहू शकत. मग अशा वेळेस एकच ऑप्शन उरतो, तो म्हणजे सरळ सरळ डिव्हिजन. 23 ला मला डिवाइड करायचंय. 7 3 जा 21, रिमेनिंग 2. 7 ने मी 2 ला डिवाइड करू शकतो? नाही करू शकत, म्हणून इथे घेतो मी 0 आणि इथे 0 घेतला म्हणून इथे घेतो मी एक पॉइंट. नाव 7 2 जा 14 अँड सबस्ट्रॅक्शन जर केली तर आन्सर उरतं 6. अगेन 7 ने 6 ला डिवाइड करू शकतो? नाही करू शकत, म्हणून इथे घेतलं 0. बघा आता 7 ने 60 ला डिवाइड करायचंय आणि किती आन्सर येईल? 7 7 जा 49, 7 8 जा 56 आणि सबस्ट्रॅक्शन केली तर किती उरतात? 4. परत एकदा 7 ने 4 ला डिवाइड करू शकतो? नाही करू शकत, म्हणून 0. 7 5 जा 35. ओके. किती उरतात? 5. अगेन 7 ने 5 ला डिवाइड करू शकतो? नाही करू शकत, म्हणून आणखी एक 0. 7 5 जा 35, 7 6 जा 46, 7 7 जा 49. किती उरतात? 1. अगेन 7 ने 1 ला डिवाइड करू शकतो? नाही करू शकत, म्हणून अजून एक 0. ओके. बघा मग 7 1 जा 7, परत बघा किती उरतात? 3. ओके. म्हणजेच इन शॉर्ट हे डिव्हिजन कंटिन्युअसली चालूच राहील. ओके. मग अशा वेळेस बघा आन्सर कसं लिहायचं. माझं आन्सर आलं होतं 3.28571. आणि जर मित्रांनो तुम्हाला असं वाटत असेल की हे आन्सर कंटिन्यू रिपीट होतंय, त्यावेळेस त्या आन्सरच्या वरती एक लाईन ओढायची आणि ह्या लाईनला म्हणतात बार. आणि हा बार हे इंडिकेट करत असतो की हे आन्सर रिपीटेडली कंटिन्युअसली चालूच असणार आहे. म्हणजे अशा टाईपच्या एक्झाम्पलमध्ये आपली रिमाइंडर 0 कधीच येत नाही. ओके. लेट सॉल्व लास्ट एक्झाम्पल. बघा मित्रांनो, आपलं लास्ट एक्झाम्पल दिलंय 25 डिवाइड बाय 99. इथे बघा 99 ला आपण 10 100 1000च्या स्वरूपात लिहू शकतो का? नाही लिहू शकत, म्हणजेच अशा वेळेस एकच ऑप्शन उरतो आणि तो म्हणजे डिव्हिजन करायचं. एक्झाम्पल दिलं होतं मला 25 डिवाइड बाय 99. चला मग हे डिव्हिजन करूया. मला 25 ला डिवाइड करायचंय 99. ओके. 99 ने 25 ला डिवाइड करू शकतो? नाही करू शकत, त्यासाठी मी इथे घेतो 0 आणि इथे घेतला 0 म्हणून इथे घेतो मी एक पॉइंट. ओके. 99 2 जा and 99 2 जा 98. ओके. and 250 minus 198 answer is 52. अगेन 99 ने मी 52 ला डिवाइड करू शकतो? नाही करू शकत, त्यासाठी इथे घेतो मी एक 0. नेक्स्ट बघा 99 5 जा 495. ओके. करा मग याची सबस्ट्रॅक्शन.
आणि याची जर सबस्ट्रॅक्शन केली मित्रांनो तर आन्सर येईल 25. ओके, म्हणजे इथे बघा परत मी 0 घेणार, परत 250 येणार, परत हीच प्रोसेस रिपीटेड होत जाणार. म्हणजे इथं सुद्धा माझं डिव्हिजन कंटिन्युअसली रिपीटेड येतच राहतं. मग अशा वेळेस आपण आन्सर कसं लिहिणार? आन्सर लिहिणार आपण 25/99, ज्याचं डिव्हिजनचं आन्सर आलं होतं 0.25 आणि 25च्या वरती मी लिहिणार एक बार. आणि हा बार काय इंडिकेट करतो की येणारा आन्सर रिपीटेडली आणि कंटिन्युअसली येत जातं. म्हणजे याला तुम्ही कितीही डिवाइड करत बसला तर तुमची रिमाइंडर 0 कधीच येणार नाही. ओके, आय होप मित्रांनो हे सगळं डिव्हिजन तुम्हाला समजलं असेल. चला तर मित्रांनो आजचा आपला नेक्स्ट आणि शेवटचा टॉपिक आहे राईट द फॉलोइंग रॅशनल नंबर इन P/Q फॉर्म. म्हणजेच ह्या टाईपमध्ये नेमकं आपल्याला काय करायचंय. मागच्या टाईपमध्ये मित्रांनो एक रॅशनल नंबर दिला जायचा आपल्याला, म्हणजेच एक न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर असलेला नंबर दिला जायचा आणि त्याचं कन्व्हर्जन आपण डेसिमल फॉर्ममध्ये करायचो. इथं आपल्याला उलटं करायचंय. गिवन असणारे आपल्याला डेसिमल फॉर्म आणि कन्व्हर्जन करायचंय रॅशनल नंबरमध्ये, म्हणजे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरमध्ये. ओके, बघा फर्स्ट एक्झाम्पल दिलंय मित्रांनो. फर्स्ट एक्झाम्पल आहे माझं 0.6 डॉट. ओके, तुम्ही जर नीट बघितलं तर 6च्या वरती मित्रांनो डॉट आहे आणि हा डॉट पण असतो सेम बार. ओके, म्हणजे तुम्ही आडवी लाईन इंडिकेट केली किंवा डॉट काढला, दोघांचं मिनिंग एकच आहे. आणि हा डॉट काय इंडिकेट करतो? माझं येणारं आन्सर रिपीटेड आलेले. ओके, म्हणजे रिपीटेड जर आला असेल तर एक तर आपण त्याला बार लिहितो किंवा डॉट लिहिला तरीही चालतो. बघा मित्रांनो आता ह्या एक्झाम्पलचं कन्व्हर्जन रॅशनल नंबरमध्ये कसं करायचं. फर्स्ट स्टेप, मला व्हॅल्यू दिली होती मित्रांनो 0.6. या व्हॅल्यूला मी म्हणतो x. ओके, हा x काय इंडिकेट करतो? x इंडिकेट करतो P/Q, म्हणजेच एक रॅशनल नंबर. याला मी म्हणतो मित्रांनो इक्वेशन नंबर 1. ओके, इक्वेशन नंबर 1 ला मी मल्टिप्लाय करतो, मल्टिप्लाय बाय 10. ओके, आणि जर मी 10 ने मल्टिप्लाय केलं तर माझ्याकडे उरेल 10x इज इक्वल 6.666, म्हणजेच इन शॉर्ट 6.6 बार. ओके, आणि याला मी म्हणतो इक्वेशन नंबर 2. बघा मित्रांनो आता एक प्रश्न तुमच्या डोक्यात आला असेल नसेल, मी मल्टिप्लिकेशन 10 नेच का केलं? ओके, 10 नेच का केलं? बघा मित्रांनो पॉईंट नंतर किती डिजिट दिलेत मला? पॉईंट नंतर दिला 1 डिजिट, म्हणून मी 1 नंतर एकच 0 घेतला, म्हणजेच तो नंबर तयार झाला 10. जर मला पॉईंट नंतर दिले असते 2 डिजिट तर मी 1 वर 2 0 घेतले असते, म्हणजे त्यावेळेस मी मल्टिप्लिकेशन केलं असतं 100 ने. जर मला पॉईंट नंतर 3 डिजिट दिले असते तर त्यावेळेस मी 1 वर 3 0 घेतले असते, म्हणजे त्यावेळेस मी मल्टिप्लिकेशन केलं असतं 1000 ने. बघा नेक्स्ट स्टेप, मल्टिप्लिकेशन केल्यानंतर मी करतो इक्वेशन 2 मायनस इक्वेशन 1, म्हणजे दोन्ही इक्वेशनची मी इन शॉर्ट सबस्ट्रॅक्शन करतो. तर काय भेटेल? सगळ्यात अगोदर LHS साईडची सबस्ट्रॅक्शन करूया. 10x मायनस x इज इक्वल टू, आता सबस्ट्रॅक्शन करूया RHS साईडची. RHS होती मित्रांनो 6.6 मायनस 0.6. ओके, म्हणजेच माझा आन्सर येईल 10x मायनस x 9x अँड 6.6 मायनस 0.6. इथं मी तुम्हाला करून दाखवतो. 6.6 मायनस 0.6. बघा 6 मायनस 6 0, 6 मायनस 0 ॲज इट इज, म्हणजे तुमचं आन्सर किती आलं? 6. आणि यावरनं x ची व्हॅल्यू बघा 6, हा 9 मल्टिप्लिकेशन मध्ये, इकडे आल्यानंतर डिव्हिजन मध्ये. अँड दिस इज द आन्सर ऑफ दिस प्रॉब्लेम. तुम्हाला याला ॲज इट इज ठेवायचं असेल ठेवू शकता, तुम्हाला वाटलं याला फर्दर सॉल्व्ह करायचं तुम्ही करू शकता. म्हणजेच 3 2 6, 3 3 9, म्हणजे तुमचं आन्सर येईल 2/3. ओके, आणि बघा गिवन प्रॉब्लेम होता आपल्याला डेसिमल फॉर्म मध्ये आणि याचं कन्व्हर्जन केलं आपण रॅशनल नंबर, म्हणजेच न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरच्या स्वरूपात. ओके, ही कन्सेप्ट आणखी चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आपण आणखी काही एक्झाम्पल सॉल्व्ह करूयात. चला मित्रांनो आपलं नेक्स्ट एक्झाम्पल दिलंय 3.17 बार. ओके, आणि ऑब्विसली हा बार काय इंडिकेट करतो का पॉईंट नंतर येणारे डिजिट रिपीट झालेले आहेत, म्हणजेच 3.171717 सो अँड सो फार. हे रिपीटेडलाच आपण बारच्या स्वरूपात लिहित असतो. जे गिवन एक्झाम्पल दिले त्याला मी म्हणतो मित्रांनो x. ओके, म्हणजेच x इज इक्वल टू मला भेटलं 3.17 बार. याला मी म्हणतो इक्वेशन नंबर 1.
आता इक्वेशन नंबर 1 ला मी मल्टिप्लाय करतो, मल्टिप्लाय बाय, बघा आता पॉईंट नंतर किती डिजिट आलेत 2, म्हणून मी 1 वर पण देतो 2 0 100 ने. ओके, मागच्या एक्झाम्पल मध्ये पॉईंट नंतर एकच डिजिट आला होता म्हणून मी 1 च्या नंतर एकच 0 घेतला. इथं पॉईंट नंतर 2 डिजिट आले म्हणून मी 1 च्या नंतर 2 डिजिट घेतले. करा मल्टिप्लाय 100 ने. जर 100 ने मल्टिप्लाय केलं तर मला भेटेल 100x इज इक्वल टू 3.1717 मल्टिप्लाय बाय जर मी 100 केलं तर मला भेटेल मित्रांनो 317.17 आणि हा नंतर रिपीटेड येणारच आहे. ओके, त्यानंतर असते आपले नेक्स्ट स्टेप, इक्वेशन 2 मायनस इक्वेशन 1 दोघांची सरळ सबस्ट्रॅक्शन करायची. म्हणजे मला भेटेल, अगोदर सबस्ट्रॅक्शन करतो मी एलएच्या साईडची 100x मायनस x 317.17 बार मायनस 3.17. ओके, बघा 100x मायनस x इट इज 99x अँड 317.17 मायनस 3.17 ही सबस्ट्रॅक्शन मी करून दाखवतो. 317.17 मायनस 3.17. ओके, अशी सबस्ट्रॅक्शन करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची मित्रांनो, पॉईंटच्या खाली ऑलवेज पॉईंट द्यायचा. बघा 7 मायनस 7 0, 1 मायनस 1 0, 7 मधनं जर 3 गेले तर 4 1 3. ओके, म्हणजेच माझं आन्सर येईल 314. आणि यावरनं x इज इक्वल टू मी काय लिहू शकतो 314. हा 99 मित्रांनो मल्टिप्लिकेशन मध्ये, इकडे आल्यानंतर डिव्हिजन मध्ये. अँड दिस इज द सोल्युशन ऑफ दिस प्रॉब्लेम. गिव्हन एक्झाम्पल होतं डेसिमल फॉर्म मध्ये मी कन्वर्जन केलं रॅशनल नंबर म्हणजेच एक न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरच्या स्वरूपामध्ये. लेट्स सॉल्व वन मोर एक्झाम्पल. नेक्स्ट एक्झाम्पल दिले मित्रांनो मला 0.37 बार. ओके, आणि हा 0.37 बार काय इंडिकेट करतो, हा जो 37 नंबर असणार आहे हा कंटिन्युअसली रिपीटेड झालेला आहे. ओके, आपली फर्स्ट स्टेप, जे एक्झाम्पल दिलं त्याला मी x म्हणतो, 0.37 इक्वेशन नंबर 1. ओके, आता याला मला मल्टिप्लाय करायचंय आणि कितीनं मल्टिप्लाय करणार, बघा पॉईंट नंतर किती डिजिट आलेत 2, म्हणजे 1 वर आपण किती 0 देणार 2, म्हणजेच मला मल्टिप्लाय करावं लागेल, मल्टिप्लाय बाय 1 वर 2 0 म्हणजेच 100. आणि जर 100 ने मल्टिप्लाय केलं तर काय उरतं, 100x इज इक्वल टू 0.3737 मल्टिप्लाय बाय 100 जर केलं तर सिंपल 100 म्हणजेच 1 वर 2 0 आहेत म्हणजे पॉईंट 2 घराने शिफ्ट करा म्हणजे मला भेटेल 37.3737 so and so far. And this is my equation number 2. नेक्स्ट स्टेप, एकदा का तुम्ही मल्टिप्लिकेशन केलं सिंपल मग करायची सबस्ट्रॅक्शन म्हणजेच इक्वेशन 2 मायनस इक्वेशन 1. करा सबस्ट्रॅक्शन अगोदर एलएच्या साईडची 100x मायनस x इज इक्वल टू आता आरएच्या साईडची 37.37 मायनस 0.37. हे कंटिन्युअसली रिपीटेड येणारच आहे त्यामुळे याला मी बार लिहितो. ओके, 100x मायनस x आन्सर येतं मित्रांनो 99x इज इक्वल टू 37.37 मायनस 0.37. मी सबस्ट्रॅक्शन करून दाखवतो. 37.37 पॉईंटच्या खाली पॉईंट 0.37. करा सबस्ट्रॅक्शन 7 मायनस 7 0, 3 मायनस 3 0, 7 ॲज इट इज 3 ॲज इट इज म्हणजेच आन्सर येतं 37. आणि यावरनं एक्सची व्हॅल्यू कशी काढणार मित्रांनो, एक्स इज इक्वल टू 37 99 मल्टिप्लिकेशन मध्ये इकडे आल्यानंतर डिव्हिजन मध्ये. अँड दिस इज द माय रिक्वायर्ड सोल्युशन. ओके, लेट्स ट्राय वन लास्ट एक्झाम्पल. चला मित्रांनो, आजचं आपलं नेक्स्ट एक्झाम्पल आहे 15.89 बार. ओके, आणि हा बार काय इंडिकेट करतो, हा 89 मल्टिपल टाइम्स रिपीट झालेला आहे. सो अँड सो फार. ओके, बघा फर्स्ट स्टेप दिलेल्या एक्झाम्पलला मी म्हणतो x इज इक्वल टू 15.89. दिस इज माय इक्वेशन नंबर 1. पटकन बघा मित्रांनो, पॉईंट नंतर किती डिजिट आलेत 2, म्हणजे 1 वर मी किती 0 देणार आहे 2 0 देणार आहे म्हणून मी लिहितो
मल्टिप्लाय बाय 1 आणि 2 0 म्हणजेच 100 आणि 100 ने मल्टिप्लाय केल्यानंतर मला काय भेटेल 100x इज इक्वल टू 158989 मल्टिप्लाय बाय 100 जर केलं तर 1 वर 2 0 आहे म्हणजेच माझा पॉइंट 2 घरानंतर मला शिफ्ट करायचा आहे 1589.89 ओके अँड दिस इज माय इक्वेशन नंबर 2. एकदा का मल्टिप्लिकेशन केलं मित्रांनो आपली नेक्स्ट स्टेप असते सबस्ट्रॅक्शन करायची म्हणून लिहितो इक्वेशन 2 मायनस इक्वेशन 1. ओके सगळ्यात अगोदर आपण LHS साईडची सबस्ट्रॅक्शन करूया म्हणजेच 100x मायनस x इज इक्वल टू आता RHS साईडची सबस्ट्रॅक्शन करूया 1589.89 मायनस 15.89 ओके 100 मायनस 1 इट इज 99x इज इक्वल टू ही सबस्ट्रॅक्शन मी करून दाखवतो मित्रांनो 1589.89 मायनस पॉईंटच्या खाली पॉईंट 1589 ओके आणि बघा आन्सर काय येईल 9 minus 9 0 8 minus 8 0 9 minus 5 4 8 minus 1 7 5 1 म्हणजेच इन शॉर्ट आपल्याकडे उरतं 1574 आणि यावरनं x ची व्हॅल्यू कशी काढणार मित्रांनो x इज इक्वल टू 1574 99 मल्टिप्लिकेशन मध्ये इकडे आल्यानंतर डिव्हिजन मध्ये अँड दिस इज माय रिक्वायर्ड सोल्युशन. ओके वन लास्ट एक्झाम्पल 2.514 बार. ओके आणि हा बार काय इंडिकेट करतो 2.514 हा मल्टिपल टाइम्स रिपीट झालेला आहे. आपली फर्स्ट स्टेप मित्रांनो गिवन एक्झाम्पलला मी म्हणतो x इज इक्वल टू 2.514 इक्वेशन नंबर 1. आता इक्वेशन नंबर 1 ला मला मल्टिप्लाय करायचं आहे मल्टिप्लाय बाय 1. आता बघा पॉइंटच्या नंतर किती डिजिट दिलेत पॉइंटच्या नंतर 3 डिजिट दिलेत म्हणून मी 1 वर घेतो 3 0 म्हणजेच इन शॉर्ट मला मल्टिप्लाय करायचंय 1000 ने. जर मल्टिप्लाय केलं तर काय भेटेल मित्रांनो 1000x इज इक्वल टू 2.514 मल्टिप्लाय बाय 1000 म्हणजेच माझा आन्सर येईल 1000x इज इक्वल टू 3 0 आहे मित्रांनो 1 नंतर म्हणजे पॉइंट आता मला 3 घरं शिफ्ट करायचं आहे 1 2 3 म्हणजे माझा आन्सर येईल 2514.514 अँड दिस इज माय इक्वेशन नंबर 2. ओके एकदा का मल्टिप्लिकेशन केलं नेक्स्ट स्टेप असते आपली सबस्ट्रॅक्शन म्हणजेच इक्वेशन 2 मायनस इक्वेशन 1. ओके करा सबस्ट्रॅक्शन इक्वेशन 2 होतं मित्रांनो 1000x मायनस x इज इक्वल टू RHS साइड 2514.514 मायनस 2.514. ओके करा 1000 मायनस 1 999x इज इक्वल टू ही सबस्ट्रॅक्शन मी करून दाखवतो मित्रांनो 2514.514 सबस्ट्रॅक्शन करताना एक रूल नेहमी लक्षात ठेवायचा पॉइंटच्या खाली पॉइंट इकडे होतं 514 आणि इकडे होते फक्त 2 ज्या जागा उरल्या त्या ॲज इट इज ठेवा किंवा त्याऐवजी 0 लिहा 4 मायनस 4 0 1 मायनस 1 0 5 मायनस 5 0 4 मधनं 2 गेले तर 2 1 5 2 ॲज इट इज म्हणजेच माझा आन्सर येईल 2512. ओके आणि यावरनं मला भेटेल मित्रांनो x इज इक्वल टू 2512 हा 999 मल्टिप्लिकेशन मध्ये इकडे आल्यानंतर डिव्हिजन मध्ये अँड दिस इज माय रिक्वायर्ड सोल्युशन. ओके आय होप मित्रांनो आजचे सगळे एक्झाम्पल तुम्हाला समजले असतील. ओके फ्रेंड्स दॅट्स ऑल फ्रॉम टुडेज लेक्चर. आय होप आजचे सगळे एक्झाम्पल तुम्हाला समजले असतील आणि जर आजचे सगळे एक्झाम्पल तुम्हाला समजले असतील तर डोंट फॉरगेट टू लाईक शेअर अँड सबस्क्राईब द चॅनल. थँक यू हॅव अ नाईस डे.